ऑपरेशन टायगरची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती आणि ते ऑपरेशन टायगर सध्या वास्तवात उतरताना आपण सगळेच पाहतो। कारण काल 6 खासदार हे दिल्लीमध्ये दाखल होते। त्यांनी आपल्या सह्यांचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं। मात्र त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात संभ्रम पाहायला मिळतोय, कारण 6 पैकी 2 खासदारांच्या सह्याच नव्हत्या अशी माध्यमांना तर माहिती मिळाली। त्यामुळे ते 2 खासदार नेमके कोणते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर सध्या आपल्या सोबत आहेत। किशोरी ताई, सध्या दिल्लीमध्ये संसदीय कार्यदलाची बैठक आहे। खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आलाय, मात्र 6 पैकी एकही खासदार बैठकीला उपस्थित नाहीये। नाही, अजूनही आम्ही असंच म्हणतोय, या 6 खासदारांनी ज्या शपथा घेतल्या, जे काही घेतलंय आणि ज्या पद्धतीने 6 खासदार वेगवेगळी कारणं देत आहेत, त्यामुळे उद्धवजींनी नेमकं तेच सांगितलेलं आहे की आमचा विश्वास आहे। आता विश्वासाला तडा जातोय नाही जातोय या बातम्यांवरनं बघतोय आम्ही। मुळामध्ये 6 खासदार शिवसेनेला सोडून जात आहेत हा विषय नक्कीच आहे, तेवढाच महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे। कारण आतापर्यंत महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर न वाकणारे सीडी देशमुख होऊन गेलेले आणि उद्धवजी सुद्धा आहेत, परंतु महाराष्ट्रालाच कमजोर करायचा आणि दिल्लीच्या तख्तापुढे वाकून घ्यायचं हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे। त्याच्यासाठी ते पाहिलं जातंय। आता जे गैरहजर आहेत ते का गैरहजर आहेत, कशाला गैरहजर आहेत ते पक्ष बघतीलच। तुम्ही आहातच बातम्या द्यायला आम्हाला। किशोरी ताई, नक्कीच आम्ही आहोत बातम्या द्यायला आणि त्याच बातम्यांमधून एक कळतंय की सध्या हे 6 खासदार उपस्थित राहतील अशी काही शक्यता वाटत नाही। तुम्हाला नेमक्या कुठल्या मुद्द्यावरून, कशावर तुम्हाला इतका विश्वास आहे की खासदार उपस्थित राहतील, ते फुटणार नाहीत? कोणत्या जोरावर तुम्हाला तुमच्याकडे इतका विश्वास आहे? किमान ऑपरेशन टायगर जर म्हणत असतील आणि टायगरचं रक्त जर असेल तर पक्षप्रमुखाला समोर येऊन सांगतील असं मी म्हणते। कारण आपण जर प्राण्यांचं नाव देतोय, आमचा पक्ष टायगरच पक्ष आहे, आमचा बाळासाहेबांनी दिलेला वाघ आहे। पण आपण जर आता एकंदर प्रक्रिया पाहिल्या तर टायगर विकत कोणी घेतला हे आठवत नाही हो, बकरा विकत घेतात, टायगर नाही विकत घेत किंवा टायगर अशा गोष्टी करत नाही। टायगर भिडतो, टायगर नडतो, बकरा खाली मान घालून निघून जातो आणि घेतो काटून स्वतःला। पण या वाघांची गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून घुसमट होतीये असं सुद्धा म्हटलं जातंय की उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, ते मातोश्रीच्या बाहेर येत नाहीत, खासदारांचं, आमदारांचं, कार्यकर्त्यांचं कुणाचंच म्हणणं ते जाणून घेत नाहीत, मतं जाणून घेत नाहीत, त्यामुळे वाघांची घुसमट झाली असं म्हटलं जातंय। मातोश्रीच्या बाहेर येत नाही म्हणजे हे काय ते सांगतात ते तुम्ही चालवता का? मातोश्रीच्या बाहेर येत नाही म्हणजे काय? पक्षप्रमुख आहेत, आम्ही जातो आम्हाला भेटा, ह्यानाच कशा फुटणाऱ्या बकऱ्यांनाच कसे भेटत नाहीत, काही सांगता। किशोरी ताई, आता जर हे 6 खासदार बैठकीला उपस्थित राहिलेच नाहीत तर पुढे ठाकरे पक्ष काय कारवाई करू शकतं, काय कारवाई केली जाईल असं वाटतं? ज्या ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे तुकडे केले आहेत महाराष्ट्रातल्या आमदारांचे हे प्रकार, कारण हे सगळं पहिला अभ्यासतात। आणि आम्ही नेहमीच म्हटलंय, आज ह्या हिंदुस्थानचं, या भारताचं राजकारण व्यभिचारी बनलंय। कोणालाही कधी पैशाचं लालू, धाकाचं लालू हे करायचं, हे फोडून घ्यायचं। त्याच्यात नवीन काय होतंय? 2021 नंतर, 19 नंतर काय नवीन काय होतंय? 20 नंतर तेच चाललंय। आणि मग काय होतंय, 8 दिवस लोकांना एक करमणुकीचा कार्यक्रम टीव्हीवर बघायला मिळतोय सतत। सगळ्या सिरियल बिरियल सोडून हेच बायका पण हेच बघायला लागले, आमच्या महिला इतक्या त्या हे वाटायला लागले। आता ह्याच्यातला खलनायक कोण, आता ह्याच्यातला हिरो कोण? नक्कीच पेडणेकरजी, त्यामुळे आगामी काळामध्ये काय तुमच्याकडून कारवाई केली जाईल आणि हे खासदार स्वतःची भूमिका पुढे येऊन कधी मांडतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। किशोरी ताई, खूप खूप धन्यवाद प्रतिक्रियेसाठी।